कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, तुमची नातेवाईक म्हणजे कोण? ती माझ्या मेवण्याची मुलगी आहे। ती इकडे कशासाठी आली होती? माझ्या मुलीच्या निशिगंधाच्या लग्नाला। माझ्या माहितीप्रमाणे तिच्या लग्नाला तर खूप दिवस झाले ना? हो, अगदी बरोबर आहे तुमची। पण चारू माझ्या निशिगंधाची बालमैत्रीण। ती लहान असताना कायम सुट्टीमध्ये इकडे यायची, इथे राहायची, खेळायची, अगदी घरच्यासारखी। तिचं कुठे काही प्रेम प्रकरण? नाही, आजकालच्या मुली मुलाचा हात धरून पळून जातात, संसार थाटतात आणि इथे पोलीस त्यांच्या शोधात आपला वेळ वाया घालवतात। तसं काही असेल तर आताच सांग, नाहीतर आम्ही शोध चालू ठेवणार। आठवडाभरानंतर तुमच्याच घरातलं कोणीतरी येणार आणि खरं काय ते सांगणार। त्यापेक्षा आताच काय ते सांगा। नाही साहेब, तसं काय नाही हा। म्हणजे आजकालची मुलं तुमका माहित आहे ना, जरा काय बोललं तर राग धरून बसतात। हल्लीची मुलं? हा, तुम्हाला हल्लीच्या मुलांबद्दल बरंच काय माहिती आहे। आणि जरा काही म्हणजे तुम्ही तिला काही बोलला होतात का? नाही साहेब, तसं मी काय बोलला नाही त्या का। हा श्रीनू कोण आहे? माझा भाचा श्रीनिवास त्याचं नाव। श्रीनू, ये ना। म्हणजे तू तिला जबरदस्ती केली होतीस इकडे येण्यासाठी? नाही, मी तिला मुंबईला सोडायला गेलो होतो, पण काही कारणामुळे ती तिकडे राहू शकली नाही। तर मग मीच तिला म्हटलं की इकडे तिकडे जाण्यापेक्षा तू माझ्यासोबत परत नांदिवलीला चल। अच्छा, म्हणजे तिला यायचं नव्हतं, तू तिला जबरदस्ती केलीस, बरोबर ना? नाही, असं काही नाही आहे। मी खरंच असं काही केलं नाही। मी फक्त तिला सांगितलं। का? का म्हणजे मग तिला एकटीला कुठे सोडणार? मला सांग, चारू आणि तुझी ओळख कधीपासून? ती माझी बालपणीची मैत्रीण होती। म्हणजे आता मैत्रीण नाहीये तर? नाही, खरंच असं काही नाही। ती आता सुद्धा मैत्रीण आहेच माझी। बरं, मला एक सांग, मुंबईला असं काय घडलं म्हणून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला? म्हणजे मी तिला मुंबईला घेऊन गेलो होतो, मग मी तिला सोडलं आणि तिथून मी निघालो माझ्या बहिणीकडे। तिथून नंतर मग मी निघालो आणि मग मला चारू दिसली। अशीच दिसली? तिच्यासोबत काहीतरी घडलं असेल ना? अशी कशी तुझ्यासोबत आली ती? अहो साहेब, काय होणार, ती का ना तिच्या मावशीने घरात घेतल्या नाही म्हणून मग शिडू ते का इथे घेऊन इला। आणि कसं आहे ना साहेब, ही मुलगी जरा तापट आहे, हट्टी हो। म्हणजे जरासं काही तिच्या मनासारखं नाही झालं ना की लगेच डोक्यात राग घालून घेते, म्हणून जरा काळजी वाटते। आणि हल्लीची मुलं तुम्हाला तर माहिती आहेत, राग आला की काहीही करू शकतात। श्रीनिवास, तुम्हाला इग्नोर का करतोयस? हो बघ, मी जरा बिझी आहे, माझं एक अर्जंट काम आहे। ते झालं की मी तुला सांगतो, आपण नंतर बोलू। श्रीनिवास, हे सगळे चारूला शोधतात आणि तू एवढा कुठे बिझी आहेस? हो गोवी, मी मित्राकडे चाललोय, त्याचं अर्जंट काम आहे माझ्याकडे। काहीतरी आहे राईट? काहीतरी लपवतोस माझ्यापासून।
श्रीनिवास प्लीज, तुला माहितीये तू खोटं नाही बोलू शकत, सो प्लीज मला सांग काय झालंय. तर खरंच काही नाहीये. मी चारू बद्दल विचारते, मला नीट सांग मुंबईत काय झालं एक्झॅक्टली. म्हणजे जे फक्त तिच्या मावशीने तिला घराबाहेर हकललं म्हणून ती अशी निघून जाणार नाही श्रीनिवास. अजून काही झालंय का? आय मीन तिच्या मावशीने तिचा खूप इन्सल्ट केलाय का? और तिची मावशी तुला काही बोलली का? आय डोंट अंडरस्टँड, आय जस्ट कांट कनेक्ट दीज डॉट्स. चारू अशी गिव्ह अप करणारी मुलगी नाहीये रे. मी काही झालं नाहीये. ती अशी का निघून जाईल? अजून काहीतरी झालं असेल ना, तिने तुला काही सांगितलं नाही का? प्रवासात तुम्ही काही बोलला नाहीत का? आय डोंट अंडरस्टँड. अचानक ती इतकी चेंज कशी झाली? का निघून गेली असेल ती? अगं बोल ना, काहीतरी सांग ना, काय झालंय? आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे श्रीनू. श्रीनू, तू काल रात्री मी तुला नको म्हणत होते तरी तू. श्रीनिवास, मी जबाबदार आहे तिच्या जाण्याला. काय काय बोलतोयस तू? हे म्हणजे सगळ्यांना असंच वाटतं ना की सगळ्याला मीच जबाबदार आहे. पोलीस सुद्धा मलाच प्रश्न विचारत होते. इकडे जायलाच नको आहोत तरी बाबा मला सांगत होते तिथे नको जाऊ, पण मी त्यांचं काही ऐकलंच नाही. आता मामाचा शब्द मोडू शकत नव्हतो ना मी. आणि तू सुद्धा माझी समजूत काढलीस ओवी. मला तिकडे जाण्यासाठी तयार केलंस. तू का तयार केलंस मला? मी जर तिथे गेलो नसतो ना तर हे सगळं काही झालंच नसतं. चारू पण कुठे गेली काही कळत नाहीये. असं का केलं असेल तिने? कुठे गेली असेल ती? श्रीनिवास, तू स्वतःला दोष का देतोयस? आय नो देयर इज समथिंग मोर टू दिस. असं फक्त तिच्या मावशीने तिला बाहेर हकलून दिलं म्हणून हे सगळं नाही करणार ती. तुमचं भांडण झालं होतं का? नाही, बट तुमचं भांडण झालं असतं तर ती तुझ्यासोबत आलीच नसती ना. मग काय झालं असेल? ती अशी कशी निघून जाऊ शकते? मला काही कळत. श्रीनिवास, कुठे चाललास तू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.